नमस्कार मंडळी. तर आज होती सकाळची स्वयंपाकाची खूप गडबड आणि काय करावं सुचत नव्हतं. मुलांचे डबे लवकर व्हावे लागतात आणि मग मी थोडासा शिळा भात होता तो परतला आहे आणि माझ्या तोंडावरनं तर तुम्हाला समजलंच असेल की माझी तब्येत काही ठीक नव्हती. आज माझं डोकं दुखत होतं, मला काय करावं सुचत नव्हतं. पण काम तर केलंच पाहिजे, स्वयंपाक झालाच पाहिजे, मुलांसाठी डबे द्यायचे असतात आणि शाळेत डबा नाही दिला तर मग शाळेतला भात खावा लागतो आणि त्यामुळे तब्येत बिघडते. त्यामुळे मी डेली डबा देण्याचा पूर्ण माझा प्रयत्न असतो. असं कधीच नाही होत की मी डबा कधी बनवला नाही आणि कधी मुलांसाठी केला नाही. तर आत्ता एवढंच क्लासवरून निरंजन येईल आणि आता मी त्याच्यासाठी डबा बनवते आणि डबा बनवणार आहे. त्याच्यासाठी डबा तयार करायला लागेल आणि हे एवढं काम झाल्यानंतर मला आज तब्येत माझी ठीक वाटत नाही. माझं तोंड बघून तुम्हाला समजलंच असेल की काहीतरी वेगळं सुरू आहे याच्या डोक्यात. डोकं माझं फार दुखत आहे, त्यामुळे मला काही काम करावंसं वाटत नाही आहे. पण तरीही हा स्वयंपाक तरी केलाच पाहिजे. हे केलं नाही तर दिवसभर खाणार काय मुलं, असा विषय असतो. आणि आता थोडासा स्वयंपाक झाला आहे आणि तोपर्यंत जस्ट निरंजन आला आहे आणि त्याच्या पायात काटा रुतला पण त्याला वाटते की आज पायामध्ये काटा आहे, म्हणून तो मला पाय 2 दिवस झालं टोकरायला लावतो. आता क्लासवरून आला आणि आता जस्ट मला सांगितलं म्हटल्यावर आता पाय बघावं लागतो आहे. पायात तरी काटा काही कुठं दिसत नाही आहे, फक्त नुसता बोचून गेला आहे, पण त्याला वाटते की पायात काटा आहे. चप्पलमधून टोचला आहे तरीही त्याला तसं वाटते. मग मी त्याला सांगत होती की बाबा पायात काटा जरी टोचून गेला असला, बोराटीचा काटा जर असेल बोरीचा, तर तो जास्त दुखतो आणि त्रास होतो. त्यामुळं पायात धरून वरती आवदन येईल, पाय तसा काय धरू नकोस आणि पाय व्यवस्थित टेकवून त्याची कळ मारून टाक. तसं सांगितल्यावर त्याला थोडंसं पटलं आहे आणि आता तो स्वतःचा पाय जास्तीत जास्त त्यावर भर देऊन चालायचा प्रयत्न करतो आहे. पाय दुखतं म्हणून त्याला शाळेत जायचं नव्हतं, तरी पण तो आता तयार झाला आहे. तर आज आलं आहे माझं मिशोचं पार्सल आणि ते मला फोडायसाठी झाला आहे वेळ. तर निरंजनला शाळेला जायला वेळ होतो आहे, त्यातून पण मला आज व्हिडिओ कंप्लीट करायचा होता, म्हणून मी त्याला व्हिडिओ बनवायला लावला. आणि हे आज माझं मिशोचं पार्सल आणि त्याच्यामध्ये आलेली छानशी साडी. साडी छान आहे, पण मी कॉटनमध्ये मागवलेली, पण त्यांनी वेगळ्या सिल्कमध्ये साडी पाठवलेली आहे. तर चला आता निरंजन चालला आहे शाळेला. त्याला शाळेला वेळ होतो आहे, त्याचे वडील आलेत त्याला न्यायला आणि आता शाळेला जाताना बाय करून माझं बच्चा निघत आहे आणि हा चालला आता शाळेला. बाहेर गेल्यावर त्याचे वडील त्याला न्यायला आलेले आहेत आणि आता निरंजन शाळेला चालला आहे. निरंजन शाळेला गेला की मग झालं, मला थोडासा रिलॅक्स मिळतो. इथून पुढं मग मी माझी शिलाईची कामं करत असते. तर आजच्यासाठी एवढंच, बाय.